लाख मरावे लाख, लाखाचा पोषंता जगावराचं. बघा गड्या, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळ्या समाजाची पोरं घेतली होती शिवाजी महाराजांनी. फार गरज आहे सांगण्याची. आता इतिहास सांगा कीर्तनात, 5 मिनिटं का होईना बोला शिवाजी महाराजावर. तरुणांना, तरुणींना, मुलांना हा इतिहास कळू द्या. तानाजी, कोंडाणा हवाय, मुरारबाजी, पुरंदर हवाय, येसाजी, सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली. तो बघतो मी जातो राज, मी जातो राज. राज उडवायची राज, उडवायची राज. सुलतानी सत्ता आता साप उडवायची राज. इथून पुढचं जगणं तुमच्या करता, राजा इथून पुढचं मरण तुमच्या करता. पोरं 400 तयार झाली. 400 पोरांनी भगवान शंकराचं मंदिर गाठलं. हातामध्ये गुलाल घेतला. हातातला बेलभंडार भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात एक आवाज घुमला, हर हर महादेव. हे आमचा एकटा दादा म्हणला. तुम्ही काय पाकिस्तानातले काय काय नसते. डबल भूक लागली राव. मग एवढ्या जोरात म्हटलो मी, हे आमचा दादा कथा करून कीर्तनाला साथ देऊन एवढ्या जोरात काय काय नसते. महादेव एवढी शिवपुराण कथा चालू आहे महाराष्ट्रात सध्या. जे जे कार्य इतका शिवरायांचा डांगोर आहे. आपल्या हिंदूला त्याचं काही नाही. आपल्या धामण्या तर थंड झालो काही राहील. माझी एक विनंती आहे तुम्हाला. हो, 36 वर्षाचा सप्ताह कधी 11:15 वाजले कळालं नाही. एक एक चिंतन, एक एक पद, एक एक अर्थ पाहता पाहता आपण 11:15 पर्यंत आलो. एवढी खांडवीवाडी गोळ आहे. माझ्या प्रेमाचं गाव आहे. आमच्या सचिन दाजीनं खूप आग्रह खातीर माझं कीर्तन घेतलं. भरत महाराज, निवृत्ती दादा, लकडे दादा, सोपान महाराज, बंडू महाराज गोड गायक आहेत. एवढा छान कीर्तनाचा कार्यक्रम चाललाय. एकदा सगळ्यांनी असे 2 हात वर करा. सगळ्यांनी करा. ज्याला हात एक महिलांनी करा, पोरीने अय वाट्यावरले, अय वाट्यावरले नामर्द थोडी आहेत तुम्ही, ओरिजिनल आहेत. करा. ज्याच्या हात वर आहेत त्यांनी करा, जे नाही त्यांनी ठेवा खाली. मला काय करायचं, स्वयंपाकवाली सोडून बाकीच्यांनी करा. अय जीन्स पॅन्ट हां करा. शाबाश करा. दोन्ही हात वर करा. अर्धाले नाही, ओरिजिनल करा. वा झाशीच्या राणी तुम्ही करा हात वर. आज ज्याचा वर आहे ऐका, ज्याचा हात वर आहे त्यानं टाळी वाजू नका. ज्याचा हात वर आहे आपल्या या सप्त्याला अभिवादन करा. 36 वर्षापासून ज्यांनी हा सप्ताह टिकवला त्यांना अभिवादन करा. पंक्ती जे घालतात त्यांना अभिवादन करा. शिवरायांना अभिवादन करा. शंभूबाला अभिवादन करा. आणि तरुणांनो, हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे घरी घेऊन जा. ज्याचा हात वर आहे मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या, कळू द्या. टाळी नका वाजू. फक्त मी हरर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या. परतूर तालुक्याला काय सप्ताह चाललाय खांडवेवाडीला. बोला हर हर महादेव, हर 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 महादेव. छत्रपती शिवाजी महाराज ओरिजिनल आहे बरं का. वा आता शिक रेंज आली बघा जरा. असा एक एक मावळा गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. मावळे तुकडे हजारावर गेले. नेताजी पालकर सरलष्करपती विराजमान झाले. नातं कसं जोडतात, भाविक बनायचंय ना, नातं जोडावं लागेल. नातं जोडणं कसं असतं ऐका. राजावरती एक संकट आलं. भरत महाराज सिद्धी जोहर नावाचं एक शिवानावी नावाचा पालखा पालखीमध्ये बसवला. त्याला राजांचे कपडे चढवले. एका पालखीमध्ये राजे बसले. वेळा आता 50 पावलावर, वेळा आता 20 पावलावर, वेळा आता 10 पावलावर गेला आणि पळालं. हा राजा नाही. त्याची कत्तल झाली आणि 3500 सैन्य राजांच्या पाठीमागं लागलं. गाव लागलं एक गजापूर नावाचं. त्या गजापूर गावाला गुप्तचरानं बातमी आणली, बाजी मागून 3500 गनिम आले आणि आपल्या खांद्यावरती महाराष्ट्राची दौलत आहे. आपलं सरकार आपल्या खांद्यावरती आहे. आपण 400 450 आहोत आणि मागून 3500 गनिम आले. याच्यात जर राजे पकडले गेले तर स्वराज्याचं काही खरं नाही. ऐका, घरी घेऊन जा खांडवेवाडी. ह्या अक्रूर महाराजाचं कीर्तन 1 वर्ष ध्यानात ठेवा. पालखी खाली ठेवली बाजी प्रभूनं आणि राजांना असा मुजरा केला. घ्या राज मुजरा. राज म्हणत होते बाजी कशासाठी मुजरा. बाजी म्हणत होता राज लाख मरावे लाख, लाखाचा पोशिंदा जगावा. राज घ्या माझा मुजरा. राजा म्हणत होते नाही बाजी, शिवा तर गेलाय, आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही. आपण सगळेजण मिळून लढू. नाही राज, 300 मावळे माझ्याबरोबर ठेवा. 100 मावळे तुम्ही घेऊन जा. सर्वांचा वेढा पडलाय.
तो वेढा तोडा, विशाळगडावरती पोहोचतो हा राज, आणि तिथून तोफांचे 5 आवाज द्या. तोपर्यंत तुमचा हा मित्रबाजी एक हातात दांडपट्टा घेतो, एक हातात तलवार घेतो. काळजीच करू नका राज. 100 200, 200 500, 500 1000 कापतो राज. जोपर्यंत तुमच्या तोफाचा आवाज येणार नाही तोपर्यंत तुमचा हा मित्रबाजी प्राणाची बाजी देणार नाही. काय नातं आहे पोरांनो, हे शिकवा आमच्या पोरांना. एक नावी समाजाचा पोरगा राजांचे कपडे घालून जातोय, एक ब्राह्मण समाजाचा पोरगा राजासाठी खिंडीत उभा राहतो, एक मराठा समाजाचा पोरगा म्हणतो लगीन पोराचं नंतर, माझ्या तानाजी म्हणतोय माझ्या कोंडाण्याचं लगीन आधी करायचं. काय मैत्री आहे, काय भाव आहे. आणि आपण भांडण करतोय समाजात, एकमेकाशी भांडतोय आपण. नाही रे पोरांनो, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. माझ्या गळ्यात मी सोन्याचा शिवाजी महाराज घातलेला आहे पोरांनो. मला शिवाजी महाराज एवढं काही आवडत नाही जगात. शिवाजी महाराज नसते ना तर साखरे महाराज कीर्तन करू शकला नसता, भरत महाराज वाजू शकले नसते, आपण सगळे सप्ताह ठेवू शकलो नसतो. काशी की कला जाती, ऐका मथुरा में मस्जिद बनती. अगर एक छत्रपती शिवाजी महाराज ना होते सबकी सुन्नत होती. साखरे महाराज दिसलाच नसता तुम्हाला, माझ्या ठिकाणी कोणतरी मोहम्मद भाई दिसले असते तुम्हाला. कृपा त्या राजाची आहे, ध्यानात ठेवा. एवढे उपकार आपल्यावरती राजाचे, कुणाचेच नाहीत गड्या. आपापसात भांडण करू नका. माझी विनंती असेल, आपापसात कधीच भांडू नका, आपली मैत्री तोडू नका. विनंती असेल रे पोरांनो, घेऊन जा माझं घरी 1 वर्षभर, ध्यानात ठेवा हे. ऐका ऐका ऐका. बाजी म्हणत होता राज लाख मरावे, लाखाचा पोशिंदा जगावा. राजाने तलवार बाहेर काढली, राजे लढायला लागले. सुर्वेंचा पराजय झाला. भरत महाराज राजे गडावरती पोहोचले. इकडं मात्र 350 मावळ्यांनी कडक केलं, 100 मावळ्यांनी कडक केलं. 100 आणि 200, 200 500 कापायचे. एका हातात दांडपट्टा, एका हातात तलवार घेतली. 2 जण जातात, 2 जण येतात. अशी खिंड होती, त्या खिंडीमध्ये बाजी उभा राहिला. एखादा भाता यायचा, छातीत जायचा, भाला जायचा, पोटात जायचा, चिर करत तलवार यायची, छातीचा तकडा घेऊन जायची. 3500 सैन्य 350 मावळ्यांना मारत होतं. अंगावरती एकही जागा राहिली नव्हती, तिथं जखम झाली नव्हती, रक्त पडत नव्हतं. खाली पडलेला बाजी पुन्हा उभा राहायचा, कारण अजून माझा राजा पोहोचला नव्हता. राजा आता गडावरती पोहोचले होते. राजाने तोफांचे 5 आवाज दिले होते. दनादन दनादन त्या तोफा आवाज करत होत्या, आणि त्या तोफा म्हणत होत्या, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी. गड तुमची आरती करायला तयार आहे, राजा तुमची वाट पाहायला तयार आहे. यावं बाजी, महाराज तुमची वाट पाहता. यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी. तोफा बाजी प्रभूला बोलवत होत्या. बाजी सुद्धा त्याच तोफांची वाट पाहत होता. जगण्यासाठी नाही हो, फक्त आणि फक्त मरण्यासाठी. कानावरती आवाज पडला भरत महाराज, आणि मुजरा करून बाजी निघून गेला. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. सकळा सांगावे विनंती मा, सकळा सांगावे, सकळा सांगावी राज. ओ सकळा सांगावी, सकळा 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 सांगावी. रे
वेळ झाला झाला उभा पांडुरंग वाट वेळ झाला उभा मातीला मुजरा करून जरा जोरात वाजा जोरात वाजा मातीला मुजरा करून बाजी जातो तानाजी जातो येसाजी जातो मदारी जातो सगळे मावळे आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरानी सरदार मला काय कुणाची जिंकाव गा कटून मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव कटून मराव देशापायी सारे विसरू माया ममता नाती देवदेशान 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 धर्मापायी प्राण घेतल हाती शुरानी सरदार भाला काय कुणाची सुंदर आहे अंगावरचे रोमांच उभे राहावे बाजीप्रभू नातं जोडतो आजचा देश आजचं कीर्तन त्यांची आठवण काढतं भगतसिंह नातं जोडतात आजचं कीर्तन त्यांची आठवण काढतंय मीराबाई नातं जोडते मीराबाई ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली 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 हरी गुन गाने लगी महलों में पली बन के जोगन चली मीरा रानी दीवानी कहाने लगी ऐसी लागी लगी लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन मीराबाई नातं जोडते राधा सुद्धा नातं जोडते राधेला काही पण म्हणत जाऊ नका काही पण म्हणू नका चांगले चांगले भजनी म्हणते राधे सर माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिर असं बांधून हाणला पाहिजे म्हणणार एक जणानं कीर्तनात प्रमाण दिलं मला राधा रंगानं दिसते छान तिच्या वेणीला गोंडे दोन म्हणलं बिनलाच्या बायको लाव ना घरी गोंडे वरे राधाशी गोंडे लावणारी का विराट कोहली माहिती पोरांनो विराट कोहली माहिती विराट कोहली काल मॅच होती त्याची हारला तो पण काल भारतावर विराट कोहली माहिती ना सगळ्याला माहिती भारत देशाचा 1 नंबरचा फलंदाज आहे बरं 1 नंबरचा फलंदाज त्याची बायको भरत महाराज 1 नंबरची बॉलिवूडची हिरोईन आहे दोघा जणांचे पैसे एकत्रित केले तर भारत देश कर्जातून मोकळा होतो 10-5 एकरवाला पाटील नाही भारत देश कर्जातून मोकळा होतो एवढा श्रीमंत व्यक्ती 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो एवढा फिटनेसमध्ये असणारा विराट कोहली 2 महिन्यापूर्वी वृंदावनला गेला होता आणि त्या प्रेमानंद बाबाच्या दरवाजामध्ये असा हात जोडून बसला होता हात जोडून कोण 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 देशाचं कर्ज माफ करू शकतो इतका श्रीमंत माणूस हात जोडून बसला होता आणि प्रेमानंद महाराजाला विचारत होता महाराज मला यश कशानं मिळेल ते प्रेमानंद महाराज म्हटले तुमचा अभ्यास करत राहा तुमची प्रॅक्टिस करत राहा लोकाला आनंद देत चला त्या प्रेमानंद बाबाला तुम्ही पाहिलं असेल अंगावरती पिवळे कपडे असतात पिवळा गंध लावतात 2ही किडण्या नसणारा महात्मा आहे तुम्ही जर त्या प्रेमानंद बाबाला विचारलं तुम्ही जिवंत कसे तर ते म्हणतात मी राधेचं भजन करतो म्हणून मी जिवंत आहे एवढ्या राधेच्या नावात किडनी नसलेला जगू शकतो आणि आपल्याकडे म्हणतात राधेचं म्हणजे असं बांधून नाही आणलं पाहिजे अशी काय ती राधा एक राधा एक मीरा दोनों श्याम पोचा अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक
तरस दिवानी एक प्रेम दिवानी एक प्रेम दिवानी एक तरस दिवानी एक प्रेम दिवानी एक तरस दिवानी ओ राधा ने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया राधा जिसे गोविंद मीरा हाथ बिठाया एक मुरली एक पायल दोनों हरि प्रेम से घायल अंतर क्या दोनों तीन बोलो एक हार दुआनी एक तरस दिवानी एक प्रेम दिवानी एक तरस दिवानी एक प्रेम दिवानी एक तरस दिवानी म्हणता येते हो कधी 11 वाजले आपल्याला कळालं नाही राधा भाविक आहे तिच्यासाठी देव येतो मीरा भाविक आहे तिचं विष देव अमृत करतो का भाविक देवासाठी भाविक बना गवळणी भाविक आहे देव त्यांच्यासाठी रडतो देव सुद्धा भाविक होतो भोळे भाविक जुनाट जुनाट आहे जुनाट म्हणजे एच्या नंतर बी आहे अच्या नंतर क आहे क च्या नंतर ख आहे पण पहिले कोटेचं नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारुकेपणे ठाव चढणे चुकविला आणि चांगला आहे चांगला म्हणजे रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये इतका छान आहे इतका सुंदर आहे मृद मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनु नंदाचा तो सावळा आहे इतक्या चाली राजस मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया तो चांगला आहे 4 शब्द झाले 11 वरती काटा गेला भोळे भाविक जुनाट चांगले विठोबा